माझ्या नवऱ्याचा आवाज ऐकून मी हातातली कामं तशीच ठेवून धावत बाहेर निघाले. तो समोरून तावत आत आला. मी त्याला काही विचारणार तेवढ्यात त्याने मला जोरदार कानाखाली मारली. त्याने मला एवढ्या जोरात मारली की मी काही क्षण मला काहीच समजले नाही. माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला होता. मी धाडकन एका कोपऱ्यात जाऊन पडले. त्या मारण्याचा आवाज सगळीकडे पसरला होता. आतापर्यंत घरात त्या प्रत्येक खोलीत तो आवाज गेला होता. घरातले सगळेजण बाहेर हॉलमध्ये आले जिथे माझा नवऱ्याने जोरात कानाखाली मारली होती. माझी सासू तिथेच बाजूला उभी होती. तिला तर खूपच आनंद झाला होता. आपल्या मुलाचा पराक्रम बघून तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची लढाई जिंकल्याचे समाधान होते. कारण तिच्या मुलाने तिच्या मनाचं समाधान केलं होतं. खरंच आज माझा नवरा माझ्या कानाखाली मारून मला कमजोर असहाय्य समजत होता. त्यावेळी माझ्या सासूला आपल्या मुलाचं कौतुक वाटत होतं. तीच पण बरोबरच होती. शेवटी तिचा मुलगा तिच्या मनाप्रमाणे वागला होता. माझ्या नवऱ्याचा हात माझ्या गालावर खूप जोरात पडला होता. विचार करा, जो माणूस रोज सकाळी व्यायाम करत असेल त्याचा हात किती जोरात पडला असेल. मी धडपडत लांब जाऊन पडली होती. काही वेळ मी शुद्ध हरपल्यासारखी वागत होती. मला वाटत होतं की माझ्या बाजूने कोणीतरी माझ्या नवऱ्याला बोलेल, पण उलट माझे सासरे म्हणाले की हिला अजिबात लाज लज्जा नाही. घरातले सगळे समोर उभे आहेत. सासरा आणि दीर उभा आहे, पण हिच्या डोक्यावर पदर सुद्धा नाही. लोक काय म्हणतील, देवा घोर कलियुग आहे असे म्हणत माझे सासरे आल्या पावली परत त्यांच्या खोलीत निघून गेले. माझ्यासोबत या घरात काय घडतंय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं. कारण माझ्या सासऱ्यांना ना बहीण ना मुलगी होती. फक्त दोनच मुले. त्यांना मुलगी सासरी गेल्यावर तिला काय काय सहन करावं लागतं हे त्यांना कधी कळलंच नाही. त्यांना फक्त याची चिंता पडली होती की त्यांच्यासमोर त्याच्या सुनेचा पदर डोक्यावर नव्हता. माझे सासरे असे बोलून गेल्यावर माझ्या नवऱ्याने मला हाताला धरून जोरात खेचलं आणि ओढत फरफरत मला आमच्या खोलीत घेऊन गेला. मला तास 2 तासांनी शुद्ध आली. मला अजूनही काही समजले नाही की माझ्या नवऱ्याने मला कानाखाली का मारली होती. माझ्याकडून अशी कोणती चूक झाली होती. आमच्या लग्नाला आता कुठे महिना 2 महिने झाले होते. पण हे 2 महिने काही स्वप्नासारखे नव्हते. मी लहान असतानाच एका दुर्घटनेत माझे आई बाबा दोघे वारले. मी त्यांची एकुलती एक मुलगी होती. माझ्या आई बाबांनी मला खूप लाडात वाढवले होते. त्यानंतर माझा सांभाळ माझ्या मामा मामीने केला. सगळ्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी घाईघाईत माझे लग्न या घरात लावून टाकले. कारण माझ्या सासरी त्यांना मुलगी नसल्यामुळे माझा चांगला सांभाळ करतील असे माझ्या मामांना वाटले. माझ्या मामा मम्मीला एकच लहान मुलगा होता. माझ्या आईच्या नावावर खूप प्रॉपर्टी होती आणि ती सर्व प्रॉपर्टी आता माझ्या नावावर होती. ही गोष्ट माझ्या सासरच्या लोकांना चांगलीच माहीत होती आणि म्हणूनच ते स्वतःच माझ्यासाठी त्यांच्या मुलाचं स्थळ घेऊन आले होते. माझ्या सासरच्या लोकांना वाटत होतं की लग्नानंतर ती सगळी प्रॉपर्टी मला मिळेल, पण मी ती घेतली नाही आणि माझ्या मामा मामीला हे सांगितलं की मला आता याची गरज नाही. तुम्ही माझे आई वडील म्हणून माझा इतका चांगला सांभाळ केला. आता मला खरंच गरज नाही या पैशाची. माझ्या मामा मामीचा माझ्यावर खूप जीव होता, पण मी ती प्रॉपर्टी घेतली नाही याचा राग माझ्या सासरच्या लोकांना आला होता. माझ्या नावावर असलेली प्रॉपर्टी माझ्या मामा मामीने अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवली होती, पण ही गोष्ट मी माझ्या सासरी सांगितली नव्हती. मी लग्न करून माझ्या सासरी आले. इथे सासरी माझ्या सासूचे सगळ्या घरावर वर्चस्व होते. इथे म्हणायला तर 3 पुरुष आहेत, पण सगळे माझ्या सासूची भाषा बोलायचे. माझी सासू म्हणेल ती पूर्व दिशा असायची. माझ्या नवऱ्याला तर सगळ्या बाबतीत त्यांची आईच खरी आहे असं वाटायचं. माझ्या सासूने मला हॉलमधून हाक मारली. ती म्हणाली, "अहो राणीसाहेब, अजून किती वेळ झोपणार आहात तुम्ही? बाहेर या आणि आमच्या रात्रीच्या जेवणाचं जरा बघा. इथे कधीपासून भूक लागली आहे सगळ्यांना." हे ऐकून रडत, डोळे पुसत, डोक्यावर पदर नीट करत मी खाली मान घालून बाहेर आली. मी बाहेर येताच समोर माझा नवरा बसला होता. त्याने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला की आता चांगलीच हिला अक्कल आली असेल. "समजला का आता? तुला जर यापुढे कधी तू माझ्या आईला कुठलं काम सांगितलंस तर माझ्याशी गाठ आहे. लक्षात ठेव. माझी आई कोणी नोकर नाही. तुला आई-बाप नाही तर नाहीतच, पण तुझ्या मामा-मामीने तुला अजिबातच संस्कार दिले नाहीत. मोठ्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे सुद्धा तुला कळत नाही. शेवटी तू अनाथच आहेस. हे आम्हाला आधी समजायला हवं होतं." माझ्या नवऱ्याचे ते बोलणे ऐकून मला खूप राग आला.
असलं कुठलं काम मी माझ्या सासूला करायला सांगितलं होतं की त्याची एवढी मोठी शिक्षा मला मिळाली होती. मी विचार करतच राहिले, पण मला नीटसं काहीच आठवत नव्हतं. खूप विचार केल्यावर मला आठवलं की सायंकाळी 6 वाजता माझ्या सासूला चहा प्यायचा होता. तेव्हा मी चहा बनवून त्यांच्या खोलीत चहाचा कप घेऊन गेली होती. पण माझी सासू त्यांच्या खोलीत नव्हती, म्हणून मग मी चहाचा कप त्यांच्या खोलीत ठेवून आले होते. त्यानंतर मी किचनमध्ये येऊन पीठ मळत असताना अचानक माझ्या सासूने चहा मागितला. पिठाने हात भरले असल्यामुळे मी त्यांना एवढंच म्हणाले होते की चहा तुमच्या खोलीतच ठेवला आहे. मी त्यांना म्हणाले सुद्धा की मी चहा घेऊन आले होते तेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत नव्हत्या. मी तुम्हाला आवाज पण दिला. मला वाटलं की तुम्ही फ्रेश व्हायला गेला असाल, म्हणून मी चहा तुमच्याच खोलीत ठेवून आले. माझ्या सासूला खोलीत चहा ठेवला म्हणून राग आला होता. त्यांची अपेक्षा होती की मी त्यांना त्यांच्या हातात चहा एका आज्ञाकारक सुनेप्रमाणे द्यायला हवा होता. माझ्या ही गोष्ट लक्षातच आली नाही. माझ्या सासूचा यात कमीपणा वाटला म्हणून तिने लगेच ही गोष्ट तिच्या मुलाला सांगितली आणि मुलगाही एवढा आज्ञाकारक की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी लगेच येऊन माझ्या कानाखाली मारली. मी या घरात येण्यापूर्वी म्हणजेच 2 महिन्यापूर्वी यांच्या घरात असे कितीशे नोकर-चाकर होते की त्यांची आई काहीच काम करत नव्हती. घरात सून येताच अचानक काय झालं? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनाला पडत होते. आता या लोकांना मला प्रतिउत्तर तर द्यावेच लागेल. नाही दिलं तर आयुष्यभर मला हे सगळं सहन करावं लागेल. आता माझ्या नसा-नसात राग भरला होता. रागाने माझे शरीर लालबुंद झाले होते आणि तेवढ्यात माझी सासू म्हणाली, "अशी काय ढोंब्यासारखी उभी आहेस? जा किचनमध्ये जाऊन जेवण बनव." मला अजूनही तिथेच उभी असलेली बघून माझा नवरा माझ्या जवळ येत म्हणाला, "आई, मला वाटतं हिला प्रेमाची भाषा कळत नाही वाटतं. हिला जरा वेगळ्या भाषेतच समजावून सांगितलं पाहिजे. आई, जरा ती बाहेरची काठी आणून देतेस का मला? आज हिला सासरी कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, मोठ्या लोकांचा मान कसा ठेवायचा हे सगळं शिकवतो." माझ्या नवऱ्याने माझ्या अंगावर काठी उगारली. तोच मी मोठ्या हिमतीने त्याच्याच कानाखाली जोरदार आवाज काढला. त्यावेळी माझा हा असा अवतार बघून घरातले सगळेजण काय स्तब्ध बसले. तो आवाज काही वेळ संपूर्ण घरात घुमत होता. त्या आवाजाने सगळे शांत झाले होते. ती शांतता मोडत मी म्हणाले की असं तुझ्या आईला माझं कोणतं काम करायला सांगितलं होतं की ते करताना तुझ्या आईची एवढी धावपळ झाली आणि त्यांची तब्येत खराब झाली. स्वतःसाठी लागणारा चहा तोही मी बनवून त्यांच्या खोलीमध्ये ठेवला होता. फक्त कप उचलून तोंडाला लावायचा बाकी होता. तेही तुमची आई घेऊ शकत नाही. एवढी मिजाज तर म्हाताऱ्या लोकांची पण कोणी करत नाही. मी हे असे बोलत असताना माझा नवरा त्याचा गाल चोळत रागारागाने माझ्याकडे बघत होता. तेवढ्यात माझी सासू पुढे होत म्हणाली की तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलावर हात उचलायची? आपल्या नवऱ्याचा मान सुद्धा ठेवायला नाही येत तुला. त्याने काहीही केला तरी तू सहनच करायचं, कारण नवरा म्हणून त्याचा तो अधिकार आहे. कमीत कमी थोडी तरी लाज ठेवायची. नवऱ्यावर हात उघडायचा अगोदर मी म्हणाले, "अरे वा सासूबाई, तुम्ही तर स्त्री म्हणून खूपच महान आहात. मुलाने सुनेला मारलं तर तो त्याचा पराक्रम वाटला तुम्हाला. तुम्हाला त्याचं कौतुक वाटलं आणि तेच जर सुनेनं आपल्या नवऱ्याला उलट मारलं तर ती वाईट बाई. हो ना? तुम्हाला वाटत असेल मी हे सगळं सहन करेल, पण मी अजिबात असलं काही सहन करणार नाही. जिथे मान द्यायचा तिथेच देईन, नको तिथे नाही." तेवढ्यात माझे सासरे माझ्या नवऱ्याला म्हणाले की हिची जीभ खूपच चालू लागली आहे. हिला घराबाहेर हाकलून दे. तसंही ही अनाथ तर आहेच. मी पण बघतो हिचे मामा मामी किती दिवस हिला सांभाळतात. आपण हिला इतकं बोलतोय तरी हिला अजिबात कसलीच लाज नाही वाटत. तेवढ्यात माझे मामा मामी तिथे आले. मामा म्हणाले की मामा मामी नक्कीच सांभाळतील आपल्या लेकीला. लेकीचं लग्न लावून दिलं आहे, आम्ही विकली नाही तिला. तुमची एवढी हिंमत कशी झाली माझ्या लेकीवर हात उचलायची? आई वडील नाही तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिच्याशी वाटेल तसे वागाल. माझे मामा रागातच बोलत होते आणि मी त्यांच्याकडे बघतच राहिले. माझ्या मामा आणि मामीला अचानक आलेले बघून सगळेजण गप्पच झाले. माझे मामा म्हणाले की आम्हाला वाटलं होतं की सण जवळ आला आहे, थोडे दिवस आपल्या लेकीला माहेर घेऊन जावं म्हणून आम्ही इथे आलो होतो. आम्हाला नव्हतं माहीत की आमच्या मुलीला इथे इतका त्रास आहे. ते तेवढ्यात माझे सासरे म्हणाले, "नाही नाही, असं काही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय." असे म्हणत असताना माझा मामा मला म्हणाला की बॅग भर तुझी आणि आम्ही आमची मुलगी घेऊन जातोय.
आता आपली भेट थेट कोर्टातच होईल. तुम्ही हिला बिना आई-बापाची पोर समजून खूप मोठी चूक केली आहे. खरं तर आमचंच चुकलं. आम्ही लोकांचं ऐकून आमच्या मुलीचं घाईघाईत लग्न केलं. माझी सासू म्हणाली, "हो, हो, घेऊन जा तुमच्या पोरीला. तशी पण आम्हाला नकोच आहे या घरात. लग्न झालेली पोर घरात ठेवायची म्हणजे सोपी गोष्ट आहे का? किती दिवस तिचं ओझं तुम्ही सांभाळू शकाल ते पाहू. आम्ही जेव्हा नातेवाईकामध्ये चर्चा व्हायला लागेल ना, तेव्हा समजेल त्यांना. मग आम्ही पण बघतो की कसे काय उत्तर देता तुम्ही सर्वांना. लोक विचारतील तेव्हा सांगाल का की नवऱ्याच्या कानाखाली मारली म्हणून हिच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर हाकलून दिली. उलट लोक बोलतील की पोरगीच आगाऊ आहे वाटतं. लोकांना पण कळेल तुम्ही काय संस्कार केलेत तुमच्या मुलीवर." माझी मामी म्हणाली की "लोक काय म्हणतील याने आम्हाला काही फरक पडत नाही. पण आता आमची मुलगी या घरात एक क्षण सुद्धा राहणार नाही." मला मामी घरातून घेऊन गेले. कोर्टात माझी घटस्फोटाची केस चालू होती. बऱ्याच दिवसाच्या प्रयत्नानंतर मला त्या घरातून सुटका मिळाली. मी आता स्वतःला सावरलं होतं. मागचे सगळे विसरून मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आता मी माझं पुढचं शिक्षण पूर्ण करत आहे. जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत माझ्या मामीने माझ्या लग्नाचा विषय सुद्धा काढायचा नाही असं ठरवलं. आज मी नामांकित वकील असून ज्या महिलांना माझ्यासारखं अन्याय सहन करावा लागत आहे त्यांना मी केस घेते आणि त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम करते. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.